अर्धांगवायु का इलाज बिना दवा और साइड इफेक्ट के श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र। डॉक्टर PM जाधव MD एक्यूपंक्चर विशेषज्ञ। संपर्क 9765043727। पत्ता शिवाजीनगर मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू में बसमत रोड परभनी शहर। श्री गजानन एक्यूपंक्चर पैरालिसिस व अर्धांगवायु केंद्र में बिना किसी दवा और साइड इफेक्ट के इलाज की सुविधा प्रदान की जाती है। डॉक्टर PM जाधव द्वारा संचालित इस केंद्र में मरीजों का इलाज एक्यूपंक्चर के माध्यम से किया जाता है, जो शरीर में ऊर्जा के प्रवाह को संतुलित करता है और तंत्रिका तंत्र, रक्त संचार तथा मांसपेशियों की कार्यक्षमता को सुधारता है। 13 नवंबर 2024 को परभनी के श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र में डॉक्टर जाधव इनके मरीजों से खास मुलाकात की और इनके इलाज के तरीके के बारे में जानकारी ली। डॉक्टर जाधव ने यह भी कहा कि 10 साल से पुराने पैरालिसिस लकवा के मरीजों का इलाज कुछ महीनों में किया जा सकता है और इस इलाज से सुधार संभव है। एक मरीज के परिवार ने बताया, उन्होंने पहले कई दवाइयां और इंजेक्शन लिए थे, लेकिन कोई खास फर्क नजर नहीं पड़ा था। फिर उन्होंने डॉक्टर जाधव के केंद्र से एक्यूपंक्चर उपचार लिया और इलाज के कुछ ही सत्रों में सुधार देखा। उसी के साथ एक महिला, वो भी काफी दिनों से चिकनगुनिया और घुटनों के दर्द से परेशान थी। उस महिला ने भी बताया अपने बीमारी के बारे में। इलाज की जाने वाली बीमारियां लकवा, पैरालिसिस, अर्धांगवायु, हाफ पैरालिसिस, दमा और पुरानी सर्दी, जुनाट सर्दी, मधुमेह, शुगर, एपिलेप्सी, मिर्गी, संधिवात, हाथ पैर में दर्द, एलर्जी, सिर दर्द, माइग्रेन, गर्दन और पीठ दर्द, नसों का फूलना, घुटनों का दर्द, अलग अलग विकारों का इलाज। एक्यूपंक्चर एक प्राकृतिक और प्रभावी उपचार विधि है जो शरीर की ऊर्जा को संतुलित करके कई प्रकार की बीमारियों का इलाज बिना किसी दवा या साइड इफेक्ट के संभव बनाती है। विशेष रूप से 10 साल पुराने पैरालिसिस लकवा के मरीज भी इस इलाज से सुधार देख सकते हैं। डॉक्टर जाधव के अनुसार कुछ महीनों में पुराने पैरालिसिस का इलाज किया जा सकता है। अगर आप भी श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र में इलाज या जानकारी के लिए जाना चाहते हैं तो संपर्क करें। संपर्क नंबर 9765043727। पत्ता शिवाजीनगर मराठवाड़ा हाई स्कूल के बाजू में बसमत रोड परभणी। डॉक्टर PM जाधव MD एक्यूपंक्चर तज्ञ आणि मी अवघे 1.5 महिन्यापासून शिवाजीनगर मराठवाडा हायस्कूल या बाजूला माझं क्लिनिक ओपन केलेलं आहे आणि माझी ट्रीटमेंट करण्याची प्रक्रिया सुरुवातीला पॅरालिसिस पेशंटचा स्पेशल माझ्याकडे ट्रीटमेंट होते, नंतर कमरेचा त्रास असेल तर त्याचा पण होते आणि गुडघ्याचा पण होते, मणक्याचा पण होते। मणक्याचे ऑपरेशन करण्याची पण गरज नाही। माझ्याकडे ट्युम्युलेशन मशीन आहे। एक्यूपंक्चरच्या सहाय्याने मी 10 दिवसाचा कोर्स पेशंटला देत आहे। दिल्यानंतर ट्युम्युलेशन मशीन ज्या ठिकाणी पॉईंट आहेत त्या पॉईंटच्या ठिकाणी ट्युम्युलेशन मशीनला ब्लड सर्क्युलेशन होण्याचं असं काम करत आहे। दुसरी गोष्ट, पेशंटला स्पाईनचा त्रास जरी असेल तर पॉईंटच्या ठिकाणी ट्युम्युलेशन मशीन एक्यूपंक्चरचा मी उपचार देत आहे। आणि गुडघ्यासाठी असेल, गुडघ्याचे त्रास असेल किंवा कॅल्शियम कमी जरी असेल, गुडघ्याचं पण ट्रीटमेंट मी चांगल्या प्रकारे देत आहे। दुसरी गोष्ट, मी माझ्याकडे पेशंट अवघे बुलढाणा, संभाजीनगर, जालना आता माझ्याकडे चालू झाले आणि चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन माझ्याकडे पेशंट पण रिकव्हरी आणि चांगले झालेले आहे। आमच्याकडे 10 वर्षाखालील जरी लेडीज आणि जेंट्सला जर बाळ होत नसेल, संतती होत नसेल, तर माझ्याकडे चांगल्या प्रकारचा इलाज करून त्यांच्या दोघांची तपासणी करून चांगल्या प्रकारे आपण उपचार देऊन त्यांना संततीचा मार्ग पण मोकळा करू शकतो। आणि अवघे 3 ते 3 महिन्यामध्ये 3 महिन्यात त्यांचा उपचार राहील, कोर्स करावा लागेल। कोर्स केल्यानंतर दोघांना तपासून इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर मी त्यांना पेशंटला ते समजून सांगून त्यांची संततीसाठी चांगलं ट्रीटमेंट आहे माझ्याकडं। आणि माझा अनुभव आहे की माझ्याकडे पेशंट आल्यानंतर त्यांना 70 ते 75% रिझल्ट येऊन त्यांना संतती होण्याचे चान्सेस असतात। आणि भरपूर पेशंट बघितले संततीचे आहे। 10 ते 20 पेशंटला मी रिझल्ट दिलेले आहे। ही बघा टिम्युलेशन मशीन आहे। हा 10 वर्षाखालील पेशंट आहे, पॅरालिसिस पेशंट, ज्यांना आतापर्यंत गोळ्या खाल्ल्यामुळे आणि कुठं पण ट्रीटमेंट त्यांनी घेतलेली आहे,
त्यांना आतापर्यंत त्यांचा उपचार केल्यामुळे काही त्यांना रिझल्ट नाही आहे. त्यांना कोणत्या तरी मार्गाने आणि कुठे ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर ते माझ्याकडे आलेत. कालपासून ॲडमिट आहेत आणि कालपासून त्यांची ट्रीटमेंट चालू केलेली आहे. आता ट्रीटमेंट कोणत्या प्रकारे करायची, हा ट्रिब्युलेशन मशीन आहे. हे त्यांच्या पॅरालिसिस पेशंटच्या ते डावा पाय आणि डावा हात त्यांचा गेलेले आहे. तर पॉईंट आहेत, इथे एक पॉईंट आहे, या ठिकाणी एक पॉईंट आहे, गुडघ्याला पॉईंट आहे, मांडीला पण पॉईंट आहे, कमरेला पण आहे, या हाताला शोल्डरला पण पॉईंट आहे, या फिंगरला पण पॉईंट आहे. हे पॉईंटला मी काय करतो, ट्रिब्युलेशन मशीननं याच्याद्वारे उपचार करण्याची पद्धत माझ्याकडे कशी आहे हे बघून घ्या. आणि हे निडलिंग आहे. ह्या निडलिंगनं पॉईंटच्या ठिकाणी मी फ्रीक करतो, फेशल फ्रीक करतो. फेशल फ्रीक केल्यानंतर पेशंटला ट्रिब्युलेशन मशीननं त्यांना सटिंग देण्याचं काम मी चालू करतो. सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळ सटिंग असते पेशंटला. आणि सटिंग दिल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे दिवसाला 4% रिझल्ट येत असते. 10 दिवसाचा आपल्याकडे कोर्स असते. 10 दिवसामध्ये त्यांना एका 10 दिवसामध्ये एका सेक्शनमध्ये त्यांना 30% फरक पडते साहेब. 30% आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये 30%, असं 60% त्यांना पेशंटला फरक पडते. हा बघा, हे वायरिंग आहे. वायरिंगच्या द्वारे मी त्यांना ट्रिब्युलेशन देण्याचं काम आता उपचार चालू करतो सर. हे निडलिंग आहे. निडलिंग केल्यानंतर वायरिंग करावं लागते सर. वायरिंग झाल्यानंतर मशीन चालू करून त्यांना जेवढं ट्रिब्युलेशन लागते त्याप्रमाणे मी ट्रिब्युलेशन देतो सर. त्यानंतर पेशंटला हे ट्रिब्युलेशन दोन उपचार झाल्यानंतर मालिशचं पण माझ्याकडे ट्रीटमेंट आहे. ते मालिश पण त्यांना मी देतो. मालिशचे पण पॉईंट असतात सर. मालिश पण पॉईंट मी ते त्यांना तुम्हाला दाखवू शकतो सर. हे बघा, वायरिंग आहे. इथे वायरिंग करावं लागतं. त्यानंतर हाताचे पण, हे डावा हात पण त्यांचा गेलेला आहे. डावा हाताला पण अटॅक आलेला आहे. डावा हात पण निकामी आहे. त्यांचं या ठिकाणी पॉईंट आहेत. ते पॉईंटला मी निडलिंग करत आहे. निडलिंग झाल्यानंतर त्यांना वायरिंग करून वायरिंग पण करतो. वायरिंगचा प्रकार असा असते, हाताची आणि पायाची वायरिंग पण झालेली आहे. आता हे ट्रिब्युलेशन मशीन आहे. मशीन मी त्यांना आता चालू करतो. चालू करून त्यांना उपचार सेटिंग चालू करून देतो. अशी मशीनची 20 मिनिटात उपचार असते. 20 मिनिटं मशीन सेटिंग लावून द्यायची सर. लावल्यानंतर पेशंटला त्यांच्या डाव्या पायाला सेटिंग चालू करतो. उपचार चालू झालेला आहे आता. ठीक है काका, चलो चलो। ये जो आप पैरों को देख रहे हैं, पिछले 10 साल से यहाँ पैरालिसिस का पेशेंट है और डॉक्टर साहब ने जिस तरह से ये इलाज शुरू किया है और मशीन शुरू करके ये 20 मिनट तक ये लगातार इस पेशेंट को इस तरह से ट्रीटमेंट शुरू किया जाएगा। जिस तरह से यहाँ पे लेफ्ट इनका पैर है, लेफ्ट साइड का, इस पैर को ये इलाज शुरू किया गया है। लेफ्ट पैर, हाथ और कंधा और कमर, ये एक साइड इनका जिस तरह से पैरालिसिस है और पैरालिसिस के पेशेंट को जिस तरह से डॉक्टर साहब इलाज कर रहे हैं, यही हम आपको बता रहे हैं। अगर आपके आस पड़ोस में कोई जूने से जूना 10 साल पुराना भी अगर कोई पैरालिसिस का पेशेंट है, तो ऐसी सूरत में आप फिक्र ना करें। आप डॉक्टर जादव साहब का स्क्रीन पर नंबर दिया हुआ है, इस नंबर पर आप कांटेक्ट कर सकते हैं। परभणी शहर के शिवाजी नगर, यहाँ पर मॉडल परभणी शहर के शिवाजी नगर, यहाँ पर मराठवाड़ा स्कूल के बाजू में ही डॉक्टर साहब का श्री गजानन एक्यूपंक्चर हॉस्पिटल है। यहाँ पर आप कांटेक्ट कर सकते हैं। मला चिकनगुनिया झालेला होता। चिकनगुनिया जवळजवळ 1 महिना झाला। आता डॉक्टरच्या थोडासा फरक कमी पडला, म्हणजे गुडघ्याचा तर बरेच दिवसापासून खूप फरक आहे। फक्त उजवा गुड उभा राहिला,
चालता येत नव्हतं, वाताचा त्रास आहे मला, संधिवात. पहिल्या दिवशी तुम्हाला बाईने पकडून आणलं होतं, हो आता तुम्ही स्वतःच चालले. स्वतः स्वतः आले तुम्ही, हो. एकटेच आले. हो 10 वर्षापासून माझ्या वडिलांना पॅरालिसिस झालेला आहे. पॅरालिसिस झालेला असल्यामुळे दवाखान्यामध्ये बरेच दवाखाने दाखवले, पण काही फरक नाही पडला आहे. आणि गोळ्या औषध पण त्यांना 8 वर्षापासून चालू असल्यामुळे काही फरक नसल्यामुळे मी त्यांच्याकडं जाधव सरांकडे घेऊन आलो आहे. आणि इथं माझ्या वडिलांना विलाज चालू आहे. मी इथं परभणीमध्ये राहतो, परभणी प्रसाद नगरमध्ये राहतो. आणि जाधव सरांकडे त्यांना दवाखान्यात घेऊन आलो आहे.